आज बनवूयात मक्याचे लॉलीपॉप किंवा स्वीट कॉर्नचे लॉलीपॉप। आता बघा मार्केटमध्ये ना इतक्या भरपूर प्रमाणामध्ये हे स्वीट कॉर्न आलेले आहेत, तर त्याचे तर वेगवेगळे पदार्थ झालेच पाहिजेत। आज मी बनवलेले आहेत हे मक्याचे लॉलीपॉप। इतके जबरदस्त झाले आहेत ना, वरून इतके कुरकुरीत आणि आतून अगदी मस्त असे हे लॉलीपॉप तयार आहेत। हे तुम्ही एखाद्या आंबट गोड चटणी बरोबर किंवा सॉस बरोबर नक्कीच खाऊ शकता। अप्रतिम रेसिपी आहे। नमस्कार, मी प्रिया। सोपी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज मी मक्याचे लॉलीपॉप बनवणार आहे। या अगोदर आपण मक्याच्या भरपूर साऱ्या रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत। आज अगदी साध्या सोप्या पद्धतीने हे मक्याचे लॉलीपॉप बनवूयात। नेहमीप्रमाणेच रेसिपी अगदी साधी सोपी आहे आणि भरपूर साऱ्या टिप्ससह तुमच्यासोबत शेअर केली आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। हे मक्याचे लॉलीपॉप करण्यासाठी सगळ्यात अगोदर इथे आपण स्वीट कॉर्न घेतला आहे। तर साधारण इथे मी एक छोटी वाटी हे स्वीट कॉर्न घेतलेत। आता याला ना थोडंसं आपण मिक्सरला ग्राइंड करून घेऊयात। इथे छोटं मिक्सरचं भांडं घेतलं आणि त्यामध्ये हे स्वीट कॉर्न टाकून घेतले। तुम्ही हवं तर ना चॉपरला सुद्धा चॉप करू शकता। आता यामध्ये भरपूर सारी कोथिंबीर टाकून घेऊयात। 2 हिरव्या मिरच्या टाकायच्या। तिखट थोडंसं जास्त खात असाल तर अजून मिरची ॲड करू शकता। 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या टाकून घ्यायच्या आणि यामध्ये काही बेसिक मसाले ॲड करूयात। 1 चमचा धने पावडर टाकायची, अर्धा चमचा पांढरे तीळ टाकून घ्यायचे, चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे आणि आता यामध्ये पाणी न टाकता हे थोडंसं दरदरीत वाटून घ्यायचं आहे। अजिबात आपल्याला एकदम अशी बारीक पेस्ट करायची नाही। एखादं जर मक्याचं बी यामध्ये राहिलेलं असेल ना तर काही हरकत नाही। इथे बघा अगदी दरदरीत असं हे आपण वाटण करून घेतले। आता हे वाटण आपण एका बाउलमध्ये काढून घेतलं। यामध्ये आता पीठ ॲड करूयात। इथे मी 2 ते 3 चमचे बेसन पीठ ॲड करून घेतले। यामुळे ना थोडंसं पिठाला घट्टपणा येतो आणि लॉलीपॉप बनवण्यास आपल्याला सोपं जाईल। तर बघा थोडंसं आपण बेसन पीठ टाकून घेतलं। छान असं हे एकत्रित मिक्स करून घ्यायचं। अजून थोडंसं पिठाला असं घट्टपणा आलेला नाही, त्यामुळे यामध्ये मी मैदा टाकणार आहे। तर 2 चमचे आपण इथे मैदा टाकलाय। तुम्ही मैद्याच्या ऐवजी तांदळाचं पीठ वापरू शकता किंवा कॉर्नफ्लॉवर असेल तर ते सुद्धा चालेल, किंवा जर मैदा टाकायचा नसेल तुम्हाला तर तुम्ही इथे ना बारीक रवा सुद्धा ॲड करू शकता। आता बघा हे पीठ आपण चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतलं। आता आपण याचे लॉलीपॉप बनवून घेऊयात। तर यामध्ये ना मी हे पीठ मिक्स करत असताना अजिबात पाण्याचा वापर केलेला नाही, कारण जे स्वीट कॉर्न असतं ना त्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये पाण्याचा अंश असतो। तर त्यामध्येच हे पीठ आपण मिक्स करून घेतले। आता याचे आपण लॉलीपॉप बनवून घेऊयात। तर छोटासा लिंबाच्या आकाराचा गोळा घ्यायचा आणि अशा हे आईस्क्रीमच्या ज्या स्टिक असतात ना त्याला हा गोळा व्यवस्थित असा लॉलीपॉपसारखं लावून घ्यायचं आहे। इथे मी आईस्क्रीमच्या स्टिक वापरलेल्या आहेत। तर बघा असा हा गोळा आपण या स्टिकला लावून घ्यायचा। अशा प्रकारे जे आपल्या अजून स्टिक असतील ना तर त्याला हे असंच बनवून घ्यायचं आहे आपल्याला। एक लॉलीपॉप मी तुम्हाला बनवून दाखवले। अशा प्रकारे बाकीचं जे पीठ राहिले ना त्याचे सुद्धा आपण अशाच प्रकारे हे लॉलीपॉप बनवून घेऊयात। इथे बघा मी साधारण एक 4 ते 5 लॉलीपॉप बनवून घेतले आहेत। आता हे आपल्याला तळायचे आहेत। तर तळत असताना सगळ्यात महत्त्वाची टिप्स म्हणजे तेल आपल्याला अगदी कडकडीत गरम करायचं नाही किंवा अगदी मध्यम आचेवर सुद्धा गरम करायचं नाही। तेल चांगलं तापवून घ्यायचं। तेल चांगलं तापलं की यामध्ये एक एक करून जेवढे लॉलीपॉप बसतील तेवढे लॉलीपॉप तेलामध्ये सोडून घ्यायचे आहेत। तेल चांगलं तापले। आता गॅसची फ्लेम आपण मध्यम ठेवूयात आणि मध्यम आचेवर ना दोन्ही बाजूने उलटपुलट करत ना हे लॉलीपॉप तळून घेऊयात। अगदी मध्यम आचेवर ना याचा थोडासा हलकासा लालसर रंग येईपर्यंत आणि अगदी कुरकुरीत होईपर्यंत हे लॉलीपॉप तळायचे आहेत। चमच्याच्या साहाय्याने थोडंसं उलटपुलट करायचं। तुम्ही कधी असं मक्याचे लॉलीपॉप खाल्ले आहेत का? मला नक्की कमेंट करून सांगा। इथे बघा या लॉलीपॉपचा रंग बदललाय आणि अगदी मस्त असे हे लॉलीपॉप तळून झाले आहेत। आता हे लॉलीपॉप आपण झाऱ्यामध्ये काढून घेऊयात। आणि जे एक्स्ट्राचं तेल आहे ना ते पूर्णपणे आपल्याला निथळून घ्यायचं आहे।
एक बॅच मी तुम्हाला तळून दाखवली आहे. अशाच प्रकारे जे बाकीचे राहिलेले आपले पीठ आहेत ना, त्याचेसुद्धा आपण असेच लॉलीपॉप बनवूयात आणि तळून घेऊयात. इथे मी एक 4 ते 5 लॉलीपॉप तुम्हाला बनवून दाखवलेत. तुम्हाला अजून तुमच्याकडे पीठ शिल्लक राहिलं असेल, अजून स्टिक असतील, तर अशाच प्रकारे लॉलीपॉप नक्कीच बनवू शकता. तर बघा, अगदी 5 ते 10 मिनिटामध्ये स्वीट कॉर्नचे हे लॉलीपॉप बनवून तयार आहेत. नेहमी तर आपण जे कणीस आणल्याच्या नंतर उकडून खातो, भाजून खातो, पण असं वेगळं काहीतरी केलं ना, मुलं अगदी आवडीने खातात. हे लॉलीपॉप ना तुम्ही सॉसबरोबर खाऊ शकता किंवा एखादी आंबट गोड चटणी असेल ना, त्याबरोबरसुद्धा खायला भन्नाट लागतात. रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्हीसुद्धा एक वेळेस असे हे स्वीट कॉर्नचे लॉलीपॉप नक्कीच बनवून पहा. तुमचा अनुभव माझ्यासोबत शेअर करा. चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एका मस्त खमंग रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद. आता पुन्हा एकदा सर्वांना एक निवेदन आहे, जर तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, सोबतच बेल आयकॉनवर क्लिक करा. चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एका मस्त खमंग रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद आणि मस्त रहा, स्वस्त रहा आणि सगळ्यात महत्त्वाचं चांगलं खात रहा.